आज खरं सांगायचं म्हटलं तर महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की या दीड महिन्यामध्ये आज नवी मुंबई आणि रायगडमध्ये म्हणजे आम्ही ज्या भूमीत राहतो या परिसरात अशा या 3 घटना झालेल्या आहेत। आणि तुमच्या माहितीनुसार सांगतोय की आज माझ्या महिलेला जर मी आता या कार्यक्रमासाठी आम्ही नियोजन केले त्यावेळेला माझ्या महिलांकडनं मला प्रश्न विचारण्यात आलं की ताई, जर अशा पद्धतीने जर या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये या नवी मुंबईमध्ये जर घटना घडत असेल तर आपली मुलगी, आपली आई, आपली बहीण इथं सुरक्षित आहे का, हे पहिला प्रश्न आहे। तर यासाठी माझा प्रशासनाला एक निवेदन आहे की विदेशी महिला कशी सुरक्षित झाली पाहिजे, तर यासाठी काय यंत्रणा लावली पाहिजे। आता उरणमध्ये सांगितलं की CCTV नाही आहे म्हणून हा आरोपी पकडला जात नाही आहे। मग या परिसरात ज्या ज्या ठिकाणी CCTV नाही आहे अशा